नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा कामगार विभागामध्ये मेगा भरती इथे निघालेली आहे। गट क पदांच्या 78 रिक्त पदांची अधिकृत ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे। तर या ॲडबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कुठलीही माहिती तुम्ही मिस करू शकणार नाही। आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। सो एकूण 78 पदं आहेत। यात निरीक्षक या पदांच्या टोटल 62 जागा आहेत। वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000 आहे। लेखापाल एकूण 12 पदे आहेत। वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,000 आहे। लघु टंकलेखक टोटल 4 पदे आहेत। वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 अशा पद्धतीच्या या जागा इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत। सो पदाचे नाव, त्याची शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक तांत्रिक अर्हता काय आहे ते आपण बघूयात। निरीक्षक या पदासाठी कोणतीही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। याला तांत्रिक अर्हता कुठली लागू नाही। लेखापालसाठी वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। लेखा क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। लघु टंकलेखक कोणतीही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, लेखन ATWMP आणि टंकलेखन 40 आणि इंग्रजी 30चा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ऑनलाईन संगणक आधारित चाचणी तुमची घेतली जाणार आहे। 200 गुणांसाठी CBT असेल। 100 प्रश्न असतील, 2 तास असेल। ग्रुप लेवल टायमर तुम्हाला दिला जाणार आहे। मराठी भाषा 30 गुण, इंग्रजी भाषा 30 गुण, बुद्धिमत्ता 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण। अधिनियम व कामगार कायदा यांच्यासाठी 80 गुण। तांत्रिक विषयावर हा टप्पा असेल, यासाठी 80 गुण असतील आणि 120 गुण इतर भाषांना असतील। तर या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं तुमचं वेळापत्रक हे बनवावं लागणार आहे। सर्वाधिक वेटेज हे 80 गुणांसाठी अधिनियमांच्या अभ्यासक्रमावर असणार आहे। यात पहिलं असेल महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1989 यावर तुम्हाला प्रश्न विचारतील। त्यानंतर महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1969। त्यानंतर महाराष्ट्र दुकान व आस्थापना अधिनियम 1969। त्यानंतर वेतन व इतर प्रासंगिक कामगार अधिनियम यावर असेल। त्यानंतर वेतन व इतर प्रासंगिक कामगार अधिनियम अशा पद्धतीचे हे जे अधिनियम्स आहेत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। स्ट्रॅटेजी तुमची असली पाहिजे की नियुक्तीनंतर याच कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची असल्याने या 80 गुणांवर सर्वाधिक लक्ष तुम्ही केंद्रित करणं गरजेचं आहे। पारदर्शक निवड प्रक्रिया आणि निकष असतील। CBT परीक्षा मुलाखत नाही आहे। सामान्यकरण नॉर्मलायझेशन नंतर मीन स्टँडर्ड डेव्हिएशन नंतर तुमचं मेरिट लिस्ट इथे लावली जाईल। पात्रता निकष खुला प्रवर्ग 45% गुण, मागासवर्गीय 40% गुण असतील। अंतिम यादी व ऑप्टिंग आउट या प्रोसेसमध्ये केलं जाईल। समान गुण असल्यास प्राधान्य। महाराष्ट्रातील कृषी संकटाची दखल घेत समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा लक्षात घ्या। 13 मे 2026 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू। 11 जूनपर्यंत ही फॉर्म भरण्याची लास्ट तारीख आहे। 12 जून तुम्हाला अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख असणार आहे। परीक्षा शुल्क ना परतावा 1,000 रुपये असणार आहे। मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल यांच्यासाठी 900 रुपये असणार आहे। आजच आपला अर्ज हा निश्चित करा। महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या पोर्टलला तुम्हाला संपूर्ण ॲड इथे दिली आहे। त्यावर जाऊन तुम्ही डिटेलमध्ये ही माहिती घेऊन अप्लाय करू शकतात। अर्ज करताना सर्व कागदपत्रांच्या PDF ह्या 50 KB ते 500 KB तयार ठेवा। अधिकृत संकेतस्थळावरूनच, ज्या शेवटी GOV असेल अशा संकेतस्थळावर तुम्ही माहिती ही अपलोड करा। उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या माध्यमांना तुम्ही बळी पडू नका आणि योग्य त्या वेबसाईट, योग्य त्या पोर्टलनेच तुम्ही ही पूर्ण प्रक्रिया करा। सो सर्वांना ऑल दी बेस्ट। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।